तामिळनाडूतील वेल्लोरमधील सीएमसी हॉस्पिटल म्हणजे थॅलेसिमिया या रोगावरील बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी अखेरची आशा। देशभरातील तसंच महाराष्ट्रातील अनेक थॅलेसिमियाग्रस्त रुग्ण याच आशेने वेल्लोर गाठतात। महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका मातेने आपल्या 10 वर्षांच्या थॅलेसिमियाग्रस्त मुलाच्या उपचारासाठी हे शहर गाठलं। यासाठी आपली आयुष्यभराची पुंजी विकून या मातेने 12 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा केले। पण राहिलेल्या 2.5 लाखांसाठी हॉस्पिटलने ऑपरेशन सुरू करण्यास नकार दिला। याच दरम्यान मराठी भाषिकांनी शिवजयंतीच्या निमित्ताने मेळावा ठेवला असल्याची माहिती या मातेला मिळाली। या कार्यक्रमात या मातेने मुलाच्या उपचारासाठी कमी पडणाऱ्या 2.5 लाख रुपयांसाठी जाहीर याचना केली आणि आश्चर्य म्हणजे एका तासात गलाई बांधवांनी 3.5 लाखांची थैली या मातेकडे सुपूर्द केली। मी फक्त 25,000चं स्वप्न पाहिलं होतं, ताईला 25,000 द्यायचं, पण ते ताईचा प्रश्न सुटला। 2 मिनिटाचा कालावधी मला दिला बोलायला, तर तेवढ्या वेळात इथे जमलेल्या तामिळनाडू प्रांतात माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व भावंडांनी मला इतकी भरभरून मदत केलेली आहे, मी त्यांचे हे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही। या शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी गलाई बांधवांच्या मनाची ही श्रीमंती पाहून आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया दिली। इथल्या मराठ्यांनी म्हणजे जशी तलवार चालत होती ना, तशी यांनी त्यांना मदत केली। मला वाटतं शिवरायांना सगळ्यात भावलेली शिवजयंती आणि सगळ्यात भावलेले शिवभक्त या हिंदुस्थानाच्या पाठीवर आज कुठे असतील तर वेल्लोरमध्ये आणि तामिळनाडूमध्ये। मराठी माणसाला खूप चांगली प्रेरणा दिली। इथून पुढे दरवर्षी हा सोहळा होत राहील, ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य सोहळा होत राहील। महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर गेलेला असला तरी मराठी माणूस आपला मराठीपण आणि आपली संस्कृती कायम जतन करण्याचा प्रयत्न करतो आणि हेच गलाई बांधवांनी या मदतीतून सिद्ध केलंय। ब्युरो रिपोर्टसह मंगेश चिवटे, वेल्लोर, तामिळनाडू।